गणेशोत्सवाबरोबरच शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या शिमगोत्सवासाठी मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून येतो। रत्नागिरीतील हातखंबा गावातील शिमगोत्सवाला खूप जुनी परंपरा आहे। 24.5 खेड्यांची पालखी या गावात नाचवली जाते। तरुण तरुणी, बाल गोपाळ आणि अबालवृद्ध या शिमगोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात। चतुर्दशीचे शिमगे काल आमच्या आमची रूपं लागली। काल रूपं लागल्यानंतर आमचा 16 कुंभाचा आमचा गाव आमच्या रूपं लागल्यानंतर आज आम्ही माड न्यायला इथे आलो। आज माड तोडून झालाय। माड तोडून झाल्यानंतर इथून आम्ही आता माड खेळवत सानेवर नेणार। सानेवर नेल्यानंतर तिचा पालखी आम्ही थोडा वेळ खेळवतो। पालखी खेळून झाली की माड आम्ही उभा करतो। माड उभा झाल्यानंतर होम होईल आमचा। आमच्या शिमग्याला आज तागायत पोलिसांचा कुठेही गरज भासली नाही आणि आमच्या अनेक जाती धर्माचे आमच्या इथे गाव आमचा हातखंबा गाव आहे। सर्व समाज आहे, पण आमच्या इथे कुठेही गालबोट लागत नाही। अगदी सुरळीत संपूर्ण सर्व कार्यक्रम पार पडतात। एवढ्या वर्षापासून ही चालत आलेली परंपरा आहे आणि त्याचं मेन कारण किंवा वैशिष्ट्य असं आहे की आमच्या समाजात प्रत्येक घटक मग कुठलाही हे असो आपापली भूमिका ते चोखपणे पार पाडतात। इथे कोणाचे वादविवाद नाहीत किंवा काही नाही। प्रत्येक जण प्रत्येक घटक आपापली भूमिका पार पाडतो।